नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्यदूत न्यूज. आरोग्यदूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आलेलो आहोत पाचोरा तहसील कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत. आज आपल्या पाठीमाग एक आजी आणि एक आजोबा इथं आमरण उपोषण करण्यासाठी बसलेले आहेत. त्यांच्या समस्या काय आहेत आपण त्यांचे जाणून घेण्यासाठी इथं आपण आलो आहोत. बाबा, आता आपण उपोषण करत आहात, आमरण उपोषण करत आहात, नेमकं तुमच्या काय मागण्या आहेत आणि तुम्ही ते कशासाठी आमरण उपोषण करता आहेत? सुभद्राबाई अभिमन बाविस्कर यांच्या खाजगी जागेमध्ये जे अतिक्रमण केले त्या बाबतीमध्ये पूर्वी सुद्धा भरपूर निवेदने दिले, भरपूर विनंत्या अर्ज केले. ते बाई म्हातारी बाई 70 वर्ष वय तिचं, ती मुंबईला राहते, तिथे धुणं भांड्याचं काम करते आणि तिला येणं जाणं हे सगळं आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. तरी सुद्धा स्वतःच्या मालकीची जागा दुसरा कोणी बळकावतोय या हिशोबानं ती बाई लढते आणि तिला सपोर्ट म्हणून मी पण तिच्या सोबत आहे. बडे, आता हे अतिक्रमण किती दिवसापासून अतिक्रमण केलेलं आहे? साधारण 6 महिने झाले. मग आता ते जेव्हा तुम्ही आता अतिक्रमण ते आता हेच आजी आहेत ना, दाखवून द्या आजीला. त्यांना हे आजी आहे, शेजाऱ्याने अतिक्रमण केलेलं आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे की जेही अतिक्रमण केलेलं आहे तर त्यांनी आपल्या जागेतून अतिक्रमण काढावं असं यांच्या मागण्या आहेत. त्यासाठी इथं बसलेले आहेत. पण आतापर्यंत तुम्ही निवेदन हे कोणाकोणाला दिलेले आहे? ग्रामसेवक, पंचायत समिती, गट विकास अधिकारी साहेब यांना सर्वांना निवेदन दिले. त्या बाबतीमध्ये ठोस अशी कुठलीही कारवाई त्यांना अद्याप केली नाहीये. मग तुम्हाला आता न्याय भेटल्याशिवाय उठणार आहात का नाही? नाही, उठणार नाही. हे जोपर्यंत जे दिनांक 5/5/2026 निवेदन दिले त्याच्यानुसार कारवाई केली तर ठीक, नाही तर आम्ही उठणार नाही. खरोखरच जर यांच्या जागेमध्ये कोणी अतिक्रमण केलेलं असेल तर शासनानं किंवा ग्रामपंचायतनं त्याला अतिक्रमण काढून द्यायला पाहिजे. जर कायद्यानं जर ते म्हणजे त्याची जागा नसेल, आजीची जागा असेल, तर ग्रामपंचायतनं स्वतःने येऊन ते जे अतिक्रमण केलेलं असेल ते काढायला पाहिजे. तिकडे यांनी अर्ज दिलेलेच आहेत. एवढं देऊन सुद्धा जर त्यांचं अतिक्रमण निघत नसेल तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाहीये तोपर्यंत आम्ही इथून आमरण उपोषण करणार आहोत, आम्ही इथून जाणार नाही असं म्हणणं आहे. आणि खरोखर आहे, जर कुणाच्याही जागेमध्ये कोणीही अतिक्रमण करू नये आणि जर झालं असेल तर इथपर्यंत येण्याची पाळी सुद्धा येऊ नये. स्वतःने ते अतिक्रमण काढलं पाहिजे. आजीची आजोबाची आपण आताच बाईट घेतलेलीच आहे, त्यांची मुलाखत घेतलेलीच आहे. आता आपण पूर्ण त्यांना न्याय भेटेल ना भेटेल तोपर्यंत आपण आरोग्यदूतचं लक्ष लागूनच राहील. धन्यवाद.